नमस्कार. मी आज तुम्हाला ताकाची कढी कशी करतात ते दाखवते. तर इथं एका पातेल्यामध्ये ताक घेतलेलं आहे. ॲक्च्युली लोणी काढल्यानंतर जे ताक उरतं ते हे ताक आहे. तर या ताकाची कढी कशी करतात ते दाखवते तुम्हाला मी आता. पहिल्यांदा इथे कढीपत्ता घेतला आहे. आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे. दोन मिरच्या घेतल्या आहेत. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ॲक्च्युली बेसन घालतात काही काही लोक, पण आम्ही गव्हाचं पीठ घालतो. तर एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते कढी कशी करतात. पहिल्यांदा यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं. त्याच्यानंतर चवीपुरती साखर घातलेली आहे. हळद टाकलेली आहे अर्धा टीस्पून. हिंग टाकलेलं आहे थोडेसं चिमूटभर. आणि गव्हाचं पीठ जे घेतलं होतं ते घातलेलं आहे. आता हे हलवून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत पिठाच्या. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. चार कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत त्यामध्ये. इकडे खलबत्त्यामध्ये लसूण, मिरची आणि आल्याची पेस्ट करून घ्यायची आहे. बघा ही लसणाची पेस्ट झालेली आहे. आणि इकडे गॅसवर एका भांड्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे फोडणीसाठी. आता ह्या ताकाच्या भांड्यामध्ये जी लसणाची पेस्ट केली होती लसूण आणि मिरचीची ती थोडीशी टाकलेली आहे. आणि थोडी पेस्ट फोडणीसाठी ठेवायची आहे आपल्याला. आता तेलामध्ये मोहरी टाकलेलं आहे. मोहरी आणि जिरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आता हिंग टाकलेलं आहे थोडं. आणि जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट होती ती आता टाकलेली आहे यामध्ये. आणि हळद टाकलेली आहे थोडीशी. कढीपत्त्याची पाने टाकली आहेत. आता ही फोडणी ताकामध्ये घालायची आहे. आणि ताकाला एक उकळी येऊ द्यायची आहे. हे बघा कढी तयार झालेली आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. ॲक्च्युली सगळेजण बेसनाचं पीठ घालतात,
कढीमध्ये, पण आम्ही गव्हाचं पीठ घालून करतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा गव्हाचं पीठ घालून ताकाची कढी. बघा किती छान झाली आहे. गव्हाचं पीठ घातलं की कढी जास्त आंबट होत नाही आणि म्हणजे नॉर्मल होते, जास्त आंबट होत नाही. आणि गव्हाचं पीठ घातलं की थोडंसं दाटसरपणा पण येतो कढीला. तर ही माझी रेसिपी आवडली असेल कढीची, तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ही व्हिडिओ खाली कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जर तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर. आणि माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा मला कमेंटमध्ये. थँक्यू सो मच. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.